नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण समोर पाहत आहात ही एक व्हेर्नोनिया आहे. व्हेर्नोनिया अमॅग्डेलिना असं याचं बोटॅनिकल नाव आहे. खास करून सध्या मधुमेहामध्ये जेवढ्या वनस्पती वापरल्या जातात त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशी ही औषधी आहे. कडूपान या नावाने याला मराठीमध्ये संबोधलं जातं. कडूपान किंवा कडूपानाचं झाड असं याला म्हटलं जातं. तर डायबिटीसच्या लोकांना याचा खूप फायदा होतो. याच्या पानांचं चूर्ण खास करून टाईप 2 डायबिटीस असलेल्या लोकांसाठी अत्यंत गुणकारी आहे. फार कडू लागतं. याची पावडर अगदी 1 ते 2 ग्रॅम. खूप लोकांना याचा फायदा होतो आहे. हे झाड तुम्ही कुंडीत लावू शकता, आपल्या आसपास परसबागेमध्ये सुद्धा लावू शकता. तसं हे झाड प्रचलित नाही आहे, पण लोक सध्या मुद्दामून त्याचा फायदा जाणून घेतल्यामुळं लावत आहेत. असो, निदान त्यानिमित्तानं निसर्गाचं रक्षण होतं आहे, झाडांची माहिती होते आहे. साधारणपणे 3 ते 4 फूट उंच वाढणारी मोठ्या पानाची अशी वनस्पती आहे. व्हेर्नोनिया सिनेरिया नावानं आपल्याकडं सहदेवी माहिती आहे सर्वांना. आपल्याला आमचा एक व्हिडिओ देखील त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. पण हे प्लांट मात्र डायबिटीसच्या लोकांसाठी अत्यंत गुणकारी आहे. शुगर नियंत्रणात ठेवण्याबरोबर मधुमेहाची जी लक्षणं आहेत, हातापायांची जळजळ होणं, सेक्शुअल पॉवर कमी होणं, नजर कमी होणं, खूप जी लक्षणं आहेत अशासारखी, ती कमी होण्यास या झाडामुळं मदत होते. आणि आपण हे सहज लावू देखील शकतो. सहज उगवून येतं. फार काही त्याला कष्ट करण्याची गरज नाही. अगदी तुम्ही एक झाड लावलं तरी पुरेसं एका व्यक्तीसाठी, एका रुग्णासाठी भरपूर तुम्हाला औषध ते देऊ शकतं. तर निश्चितपणे झाड तुमच्या आसपास परिसरामध्ये लावा. हे अगदी वर्ल्ड वाईड वापरलं जाणारं सध्या डायबिटीससाठीचं झाड आहे. भले आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख नसेल, पण आज मॉडर्न सायन्समध्ये, आजच्या रोजच्या जीवनामध्ये लोकांनी याचा शोध घेतलेला आहे आणि लोक वापरत आहेत. इतर अनेकही वापर आपण याचं करत असाल, निश्चितपणे काही वेगळा वापर असेल तर मला कळवू शकता, सांगू शकता, कमेंट सेक्शनमध्ये आपण बोलू शकता. तर पुन्हा एकदा हे झाड, कडूपानाचं झाड आपण निश्चित लावा, जरूर लावा. मधुमेहापासून आराम मिळवा.